ऐका की, जरा दमान आल्या आल्या बसू तर दे की. ऐका आता, मी काय बसायला नाही म्हणते वे. मला फक्त जरा 700-800 रुपये पाहिजेत. बरं झालं मामींनीच मागितलं उधारीचं पैसे. मला तर कसं तरीच वाटत होतं ह्यांना सांगायला. आता लगेच पाहिजेत. होय, आत्ता लगेच. कशाला? काम आहे माझं म्हणून पाहिजेत. आता तर काय माझ्याकडे नाहीयेत. उद्या बँकेतनं काढायला लागतील. माझ्यासाठी जरा पाणी आण. शीतल, पैसेच नाहीत त्यांच्याकडं. मग आता मागायचं तरी कसं? पण अशी कोणाची उधारी ठेवायची हे बी माझ्या मनाला पटना झालंय. काय करू? काय बोलायचं होतं का? नाही, कुठं काय. मी पाणी आणते. आजा तुझी बसायला बसकर टाक की. हा काय ग, आणलंय ना सगळं? बसा की मग जेवायला. शिकले काय झालं तुला? कुठं काय? काय नाही. शिकले आल्यापासून बघतोय मी आणि मगाशी बी काहीतरी सांगता सांगता थांबलीस. तू जेवणात नीट लक्ष बी नव्हतं, नीट जेवली बी नाहीस तू. अहो खरंच काय नाही झालं. काय झालंय? कोण काय बोललं का तुला? कोण काय नाही बोललं. मग काय झालंय? बोल गाडा गाडा. ते आज मी किराणा मालाचं सामान घ्यायला आमच्या घरी गेलते. मग घरी काय झालं का? हा ऐका तर मी काय बोलते. आज मी सगळं सामान उधारीवर आणले. असं पहिल्यांदाच झालंय की मी काय उधारीवर घेऊन आले. अगं शिकले, अगं रडायला काय झालं मग तुला? येडे आहे का तू? एवढ्यावर न रडतेच वय येडे. डोळे पुस चल. हे एवढं तेवढं वाटतंय व्हय तुम्हाला? माग मामीनं उधारी केलती तेव्हा मी मामींना तुम्हाला किती बोलले होते आणि आज मीच उधारी करायला गेलते. कसं वाटलं असेल काकीला? मला अजिबात आवडत नाही उधारी करणं आणि माझ्या घरी बी कोणी काय उधारीवर घेऊन येत नाही. आता आपलंच घर आहे, दुकान बी आपलंच आहे, तरी उधारीवर घेऊन येणं चुकीचं आहे ना? मला सांग किती बिल झालंय? 650 रुपये.
750. हे धर. उद्या सकाळी पहिले एक काम करायचं, हे पैसे देऊन यायचे, मग तर झालं. येडे, असं रडून चालतं वय? आणि तू सांगितलं का नाहीस मग मला? कसं सांगायचं तेच कळत नव्हतं. आणि पैसा मागायला बी अवघड लगत झालं होतं. शिकले, अगे तुझं घर आहे, हा? तुला काय पाहिजे काय नको बिंदास माग, मग माझ्याकडे पैसे माग. आणि असं बी तू नवरा म्हणून माझ्याकडे पैसे मागणार ना? हा, मग तुला कधी बी काय बी लागलं ना, हक्कानं मागायचं शिकले. अगं त्यासाठीच ये फौजी काय. आता रडायचं बंद करा, नदीला पूर यायचं. हे काय वय कशाला काढली? कसं आहे, हिशोब लगच्या लगेच लिहून ठेवायचा असतो, म्हणजे व्यवहार बी चोख राहतो आणि खर्चावर बी नियंत्रण राहतो. फार मत आला वाटतं. अहो थँक्यू. हा, आता पैसे दिले म्हणून थँक्यू लगेच. तुम्हाला ना काहीच कळत नाही बघा. तुम्ही मला एवढी चांगली सवय लावली त्यासाठी थँक्यू. म्हणजे आजवर मी कधी हिशोबच नाही ठेवायचे, तशी त्याची काय गरज बी पडत नव्हती. आणि घरी मागितलं की लगेच मिळायचे. शिकले, आत्ता बी तू नुसतं माग, मी बघ तुला. संसार हा काटकसरीनं करायला लागतोय. पै पै वाचवणं म्हणजे साठवणं असते. या छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ना, हे आता कळते मला. वा, काय बोललाय मिसेस फौजी. चला, दिवसभर काम करून थकला असाल, झोपा. हिशोबाने काटकसर संसारात करायचं. आपल्या प्रेमात काय नाही चालणार तसलं. चला झोपा आता. अरे खरंच